नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BODMAS बॉडमास कंचे भागू बेव यावर परीक्षेमध्ये उदाहरणे विचारली जातात आणि ती कशा प्रकारे असतात ती आपण या उदाहरणाद्वारे पाहू। हे उदाहरण आहे 15 + 9 / 3 - 4 × 2। याला आपल्याला BODMAS कंचे भागू बेव या रूलचा वापर करून आपल्याला सोडवायचा आहे। तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये बघू क्रिया कोणत्या कोणत्या आहे। तर सर्वप्रथम आपल्याला बी आहे का, ब्रॅकेट्स आहे का बघावं लागेल, तर ब्रॅकेट्स नाही। नंतर ओ ऑर्डर आहे का, ऑफ किंवा मराठीमध्ये म्हटलं तर चा ची आहे का, नाही। मग तिसरा आपल्याला पाहावं लागेल भागाकार आहे, म्हणून आपण भागाकार या ठिकाणी प्रथम करणार आहोत। तर भागाकाराची क्रिया 9/3 आहे। तर आता 9/3 म्हणजे 3 येतात, मग आपण ते उदाहरणामध्ये लिहून घेणार। 9/3 खाली आता तसं लिहून घेऊ। 15 + 3 म्हणजेच 9/3 केल्यानंतर इथे 3 येतात, -4 × 2। आता यामध्ये कोणती क्रिया करावी लागणार, तर गुणाकाराची क्रिया करावी लागणार। तर गुणाकाराची क्रिया कोणती आहे, 4 × 2, म्हणून आपण ही क्रिया करून घेऊ। इकडे बघा 4 × 2 आपण 8 केलेले आहेत। आता हे आपण उदाहरणामध्ये परत स्टेपमध्ये लिहून घेणार। 15 + 3 - 8। आता -8 का, तर त्या ठिकाणी वजाचे चिन्ह आहे म्हणून। आता यामध्ये आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये बेरजेची क्रिया करावी लागणार। 15 + 3 आपण हे केली 18 आणि 18 - 8 म्हणजेच 10 राहतात, मोठ्या संख्येचं चिन्ह। अशा प्रकारे आपण BODMAS कंचे भागू बेव चा रूल वापरून, नियम वापरून हे उदाहरण आपण सोडवू शकतो। अशाच प्रकारचे नवनवीन आपण गणितं घेत असतो। धन्यवाद।